बच्चू कडू सध्या बोलतायत, आपण थेट जाऊयात. तर बच्चू कडू पत्रकार सगळ्यांचा परिषद मी घेत. खास करून मीडियाचा आभार मानतो. तुमचं ते सूत्र आहे ना, त्या सूत्रामुळं ही पत्रकार परिषद घेतो. आणि मग सूत्र मधात ठेवायचे नाही, डायरेक्ट गोत्र आणले पाहिजे. आणि सूत्रातूनच ही बातमी इतकी तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवली. मलाही माहीत नव्हतं मी विधान परिषदचा उमेदवार होऊ शकतो किंवा आमदार होऊ शकतोय. केवळ आणि केवळ मीडियामुळं ते मला वाटतं महाराष्ट्रभर गेलं, लोकांपर्यंत गेलं आहे. कदाचित एकनाथजी शिंदेपर्यंत पण गेलं असेल. हे तुमची कृपा आहे. म्हणजे कधी कधी एखादी म्हणजे बाबा उद्या जर विधान परिषद भेटली तर ते मीडियाची कृपा आहे असं म्हणावं लागेल, काही हरकत नाही. म्हणून तुमचं मी आभार मानतो. दुसरे आभार मानतोय मी एकनाथजी शिंदे साहेबांचे. खरं तर जेव्हा त्यांनी सत्तांतर केलं तेव्हा मी एक राजकीय भूमिका घेतली आणि त्याच्यामुळे मी बदनाम पण खूप झालो होतो. आणि त्या सगळ्या राजकीय भूमिकेमुळे दिव्यांग मंत्रालय मला भेटलं, म्हणजे महाराष्ट्राला भेटलं, देशातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय. कदाचित मला मंत्रिपद घेता आलं असतं, पण मी ते टाळलं. दिव्यांग मंत्रालय भेटलं, आपल्याला सर्व काही भेटलं असं समजून आम्ही पुन्हा कामाला लागलो. आणि मग नंतर आंदोलन झालं. कर्जमाफीच्या मुख्यमंत्र्याच्या देवाभाऊच्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका अतिशय महत्त्वाची आणि चांगली राहिली. विशेष भूमिकेमुळे आज कर्जमाफी घोषणा झाली. आणि त्या याच्यातूनच मला असं वाटतं का घोषणेतूनच आम्हाला त्या आंदोलनाला यश पण भेटलेलं आहे. त्याच्यातही शिंदे साहेबांची मोठी एकंदरीत त्यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. एक शब्दाचा पक्का माणूस म्हणून शिंदे साहेबाकडे पाहिलं जातं. मला वाटत नव्हतं दिव्यांग मंत्रालय निर्माण करून म्हणून, कारण त्याच्यापूर्वी आम्ही 10 ते 15 आंदोलन केले होते. 15 आंदोलनात पहिली मागणी दिव्यांग मंत्रालय होती, पण ते झाली नव्हती. पण देशात कुठं दिव्यांग मंत्रालय नाही, इथं कसं होईल, मला त्या आश्चर्याचा झटकाच होता. आणि माझं मंत्रिपद गेलं, म्हणजे मी उद्धव साहेबाकडे मंत्री होतोय आणि शिंदे साहेबाकडे मी आमदार राहिलो आणि त्याच्याकडे राहिलो म्हणून मग अधिक पुन्हा आम्ही विधानसभेत पडलो. पण तर माझ्याकडे येणारा मतदार मुस्लिम, बौद्ध बांधव किंवा दलित बांधव असं होता. बच्चू कडू BJP सोबत गेला म्हणून त्याचाही झटका बसला. मधात जरांगे साहेब होते. ह्या सगळ्या घोटाळ्यामध्ये मी सुद्धा 30-40 सीटा उभ्या केल्या आणि त्याच्यात आमचा हा सगळा पराजय झाला. पण आम्ही थकलो नाही. वर्षभरात मला असं वाटतं मी 2 वेळा उपोषण केले वर्षभरात. 3 दिवस, नंतर 7 दिवस, 500 किलोमीटर पायी चाललो, 350 सभा महाराष्ट्रभर घेतल्या. आणि या सगळ्यानंतर कर्जमाफी, नागपूरच्या मोठ्या आंदोलनानंतर कर्जमाफीचा एक धागा गवसला आणि कर्जमाफीपर्यंत समोर गेलो. त्याच्यामध्ये दिव्यांगाचे 2,500 रुपये आपण वाढवले. 600 रुपयाच्या महिन्याची लढाई बच्चू कडू आणि आमच्या दिव्यांग बांधवाच्या ताकदीमुळं ती 2,500पर्यंत नेली. दिव्यांग मंत्रालयाचं स्थापित झालंच. 185 शासन निर्णय आपण काढले. म्हणजे चळवळ काय काम करतं हे आपण अख्ख्या महाराष्ट्राला आपण दाखवून दिली का मंत्रिपदापेक्षाही चळवळ किती महत्त्वाची असते. आणि त्याच्यातून आपण 182 शासन निर्णय काढले. या सगळ्यामध्ये 2,500 रुपये मानधन, कर्जमाफी, एका वर्षातली आमदार नसतानाची कामगिरी आहे बरं आमची. नंतर भूमीहीन, म्हणजे याच्यामध्ये देवाभाऊला खरं तर आभार मानावं लागेल. त्यांनी भूमीहीन लोकांसाठी आमची मागणी होती का अपघात विमा लागू करा. जसं शेतकऱ्याला अपघात विमा आहे तसा शेतमजुरांना पण तो लागू झाला पाहिजे. त्याचाही शासन निर्णय निघाला. आणि घरकुलासाठी पुन्हा शिंदे साहेबांनी मदत केली आणि 50,000 रुपये ग्रामीण भागातल्या घरकुलांसाठी सुद्धा वाढीव आले. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना विनाअट पगार देणं भेटणं सुरू झाले, जे शेवटच्या घटकातले आहे. एकंदरीत या सगळ्या लढाईमध्ये आम्ही एका वर्षात काय काय घेतलं तर एकूण 40 ते 45,000 कोटीचं बजेट मी सांगतोय आमच्या आंदोलनामुळं सरकारले शेतकरी मजुरासाठी वळवावं लागलं. हे आमच्यासाठी मोठं यश आहे. आणि हे सगळं असताना मला असं समजलं मीडियाच्या माध्यमातून का बच्चू कडूची वर्णी लागणार आणि ते विधान परिषदेवर आमदार होणार. आता मी काही एका जातीचा माणूस नाही, एका धर्माचा नाही, एका झेंड्याचा नाही, एका रंगाचा नाही.
मी शेतकरी शेतमजूर दिव्यांगाचा आवाज उठवणारा एक कार्यकर्ता आहे. कदाचित शिंदे साहेबांना हा निर्णय घेतला तर दिव्यांगाचा, शेतकऱ्याचा, मजुरांचा सन्मान होईल. आणि बगर जातीचे माणसं कोणी घेत नाही. तुम्हाला माहीत आहे आजकालचं राजकारण विकासापेक्षा जाती धर्मावर आहे. लोक मेंढरासारखे जातात जाती धर्माच्या नावावर. आम्ही मुद्द्याची लढाई लढणारे माणसं आहे. कदाचित आमचा विचार झाला तर आमचे काही मुद्दे आहे. आम्ही आमदारकीसाठी जाणार का? तर बिलकुल नाही. आमचे मुद्दे आहे का जे काही दिव्यांगाचे उर्वरित प्रश्न आहे त्याला लगेच कुठेतरी आम्ही पाहतो पूर्तता झाली पाहिजे. त्यांची कर्जमाफी आहे, दिव्यांग बांधवाची पगाराची वाढ आहे, इतर काही महत्त्वाचे घरकुलाचे मुद्दे आहे. दुसरा, पेरणी ते कापणीपर्यंत सगळी कामे MRGS मधून झाली पाहिजे. शेतकऱ्याचा मुद्दा आहे, हमी भावाचा आहे. हमी भावासाठी शिंदे साहेबांना उद्या जर विचार केला आमचा तर आमचाही प्रस्ताव आहे, त्यांचाच थोडा प्रस्ताव. आम्ही काय म्हणते, पदासोबत युती करणारे लोक नाही आहे. पदासाठी किंवा निवडणुकीसाठी युती करणारा बच्चू कडू नाही आहे. ते इतर पक्ष करतात युती, म्हणजे निवडणुका आल्या का यांच्या युत्या होतात. बच्चू कडूची जे काही युती आहे ती मुद्द्यासोबत असेल. मुद्दा असेल तरच मग आम्ही समोर पावलं टाकू. हमी भावाची लढाई आहे, मेळघाटातील काही प्रश्न आहे, स्कायवॉक आहे, फिरले मिल आहे अचलपूरची, शकुंतला आहे, एक्सप्रेस आहे. ह्या ज्या काही महत्त्वाचे मुद्दे आहे, काही संत्र्याच्या संदर्भातले असेल, ऊस उत्पादक शेतकरी, आमचे द्राक्ष उत्पादक, कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या प्रश्नावर मात्र भूमिका स्पष्ट केली पाहिजे. त्या संदर्भात भूमिका मांडली पाहिजे. विधवा भगिनी आहे, म्हणजे लाडक्या बहिणीला तुम्ही 1500 देता, पण त्या परित्यक्त्या आणि विधवा भगिनी ज्या लाडक्या आहे, त्या बहिणी आहे, त्यालाही तुम्ही तेवढेच देता. ज्यांना पती नाही त्यांनाही तेवढे, ज्यांना पती आहे त्यांना पण तेवढेच. हे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्याचा प्रस्ताव सुद्धा आम्ही शिंदे साहेबांना देऊ. निवळ आमदारकीसाठी जावं एवढा काही नालायक बच्चू कडू नाही आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या मुद्द्यावर चर्चा होईल. प्रहार किमान 1,00,000 सभासद असणारी संघटना आहे भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये. दिव्यांग बांधव किमान 5 ते 10 लाख लोक आमच्यासोबत जुडलेले आहे. जरी तुम्हाला वाटतं तर विदर्भापुरतं असेल, बच्चू कडू अमरावतीपुरतं आहे, असा विषय नाही आहे. आम्ही मुंबईत असतो तर कदाचित वेगळा विषय राहिला असता, कारण इथं दांडा उचलला तर बातमी होते आणि आम्ही तिकडे मरतो तरी बातमी होत नाही, कारण इथं मीडिया जवळ आहे, थोडा फरक पडतोच. तर हा सगळा विषय घेऊन प्रहार शिक्षक संघटना आहे, प्रहार कामगार संघटना आहे, प्रहार दिव्यांग संघटना आहे आणि प्रहारचं एक अस्तित्व आहे. आणि ते कार्यकर्त्यांना निर्माण केलेली संघटना आहे. ते जातीपाती धर्माच्या आधारावर, बेसवर आम्ही निर्माण केली नाही. प्रचंड कष्टातून, कार्यकर्त्याच्या प्रचंड कष्टातून ते निर्माण झालेले आहे. जेव्हा बातम्या वाचत होतो विलिनीकरणाच्या वगैरे, तेव्हा थोडंसं दुःख वाटत होतं की मी शिवसैनिकच होतो जुना. शिवसेनेच्या बंडखोरीतून प्रहार, बच्चू कडू एकमात्र महाराष्ट्रात असा कार्यकर्ता दिसन का शिवसेनेतून गेल्यानंतर दुसऱ्या पक्षात गेला आणि 25 वर्ष सतत लढत गेला. कुठल्याही पक्षाचा पाठिंबा नाही, कुठल्याही पक्षाचा नाही. पाठिंबा देतो म्हटलं तरी आम्ही घेतला नाही. इतकी तटस्थ भूमिका. म्हणजे मला मागच्या वेळेस शिंदे साहेबांना म्हणता आलं असतं का 2 सीटा आम्हाला द्या, 1 खासदारकी द्या, युती करा, पण नाही, आम्ही ते काहीच केलं नाही. काँग्रेससोबत, शरद पवार साहेबांसोबत आम्ही बसलो, पण मला ते मान्य नव्हतं, आम्ही ते केलं नाही. अतिशय प्रामाणिकपणे आणि तत्वाला धरून ताकदीनं मुद्द्यासोबत आपण राहिलो पाहिजे. जो गोरगरीब जनता आहे त्याच्यासोबत आपण काम केलं पाहिजे. आपली ओळखच ते आहे महाराष्ट्रामध्ये. का सामान्य माणसाचा भिडू कोण असन तर तो बच्चू कडू आहे, असं एक जो नारा तयार झालेला आहे, तो आमच्या कष्टातून, मेहनतीतून, प्रामाणिकतेतून झालेला आहे. आणि म्हणून त्या विचारानं ही संघटना मोठी केली. फार लढलोय. कर्जमाफी झाल्यानंतर, घोषणा झाल्यानंतर आम्हाला काही अपेक्षा होत्या शेतकऱ्यांकडून, काही गर्दी करेल, काही आम्हाला येऊन भेटून शाबासकी देईल. दुर्दैवाने ते भेटली नाही. आणि आज नेत्यापर्यंत जायची काय गरज आली? जनतेपर्यंत जाणारा माणूस बच्चू कडू आज नेत्यापर्यंत का जावं लागतं? त्याचं कारणही जनताच आहे. आम्हाला विधानसभेत हार खावं लागली. 150 वेळा रक्तदान करणारा, 350 गुन्हे दाखल करून घेणारा, पडल्यानंतर पुन्हा 80 गुन्हे दाखल करून घेणाऱ्या बच्चू कडूला हार खावं लागली. आखरी एकंदरीत या देशातलं राजकारण जात पात धर्माच्या ताकदीवर चालतं. मुद्दा आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्याला मागं राहावं लागतं. ते तुम्हालाही माहीत आहे, वेगळं सांगायची गरज नाही. लोक बिलकुल काय म्हणते मेंढरासारखे जाती धर्माच्या मागं जातात आणि काम करणाऱ्या कार्यकर्ता थांबावं लागतं. असं एकंदरीत आमची भूमिका आहे. खरं तर बातमीतून बातमी तयार झालेली आहे.
हे तुम्हाला मान्य करावं लागेल. आता या सगळ्या संदर्भात मी माझी भूमिका इथं स्पष्ट केलेली आहे. तुम्हाला काही प्रश्न विचाराल तर आपण विचारू शकतो. प्रस्ताव मला वाटतं मलाही तो माध्यमातूनच समजला. एकदा वगैरे भेट आमची झाली होती तेव्हा एक चर्चा आणि फोनवरून आम्ही सामंतसोबत थोडं बोलणं झालं होतं, पण त्याच्यात काही स्पष्टता नव्हती. अशी काही चर्चा अशी काही चर्चा झाली नाही. कसं आहे, विधान परिषद मला तर हेच माहीत नव्हतं. मी आता हिमालयातून पायी चालून आलो आहे. म्हणजे मी आलो नाही हे त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बातमी चालली एकंदरीत. आणि बातमी चालल्यानंतर मग थोडी एक चर्चा फोनवर आमची सामंत साहेबांसोबत झाली. त्याच्या व्यतिरिक्त काही झालं नाही. पण तुम्ही आता आता अवघे काही तास उरलेले आहेत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी. एकनाथ शिंदेच्या पक्षाकडनं तुम्हाला काही सांगण्यात आलंय की अर्ज भरण्यासाठी तयारी करा किंवा काय? असं काही मला वाटतं अजून कुठलाही आम्हाला फोन नाही, सांगितलं गेलं नाही. तुम्ही तयारी केली आहे का? शक्यता असू शकतं. जर एवढं काही जेव्हा झालं, कुठून ना कुठून बातमी लीक झाली असन, ते तुमच्यापर्यंत आली असन, उगाच काही थोडी हवा येतं, बातमी होतं. वाटतं काही माझ्यापेक्षा तर तुम्हाला अधिक जास्त माहिती असू शकते. नाही, फॉर्म भरायला काही जास्त वेळ लागत नाही. आता 6 महिने 1 वर्ष अगोदर आपण भरलाच होता. ते कागदपत्र बॅगीतच असतं. नाही, मला असं वाटते का तो किंतु परंतुचा विषय आहे. आखरी चर्चा झाली पाहिजे. मी काय म्हटलं का निवड आमदार व्हायचं असतं तर मी आता तुम्हाला हो म्हटलं असतं. पण मी काय म्हटलं का आमचे मुद्दे फार महत्त्वाचे आहे शेतकऱ्यांचे. आम्ही शिंदे साहेबांना आम्हाला विधान परिषद गेलं, आम्ही त्यांचे पाईक म्हणून राहू, मेहनतीनं काम करू, प्रामाणिकपणे लढू. शिवसेना किती वाढवायची आहे तोही प्रयत्न करू, तो विषय नाही आहे. त्याच्यापेक्षा महत्त्वाचा विषय आहे की आम्ही जेवढं मायबापाने मानतो तेवढंच आम्ही दिव्यांग आणि शेतकरी मजुरांना मानतो. म्हणजे आमच्यासाठी ते देवासमान आहे. आणि म्हणून त्यांच्यासाठी जर मोठा संघटन त्या मुद्द्याच्या सोबत उभं राहत असेल पक्ष, तर मग आपण सगळी चर्चेतूनच होईल ना. आता चर्चेचा निरोप येते का नाही येत तो प्रश्न महत्त्वाचा आहे. हा, बरोबर आहे. प्रहारवर कोणी अन्याय करण्याची ताकद नाही. कोणी जन्माला अजून पैदा झालं नाही. आमच्यावर काय कोणी अन्याय करू शकतो? हम खुद तलवार आहे. हा, नाही, आपण पद मागितलंच नाही. बघा, मुळात कसं आहे, पद मागणारा बच्चू कडू असता तर विधानसभेच्या अगोदर आम्ही ॲडजस्टमेंट नाही केले असते, आम्ही युतीने केले असते. मला एक सीट दिली नसती का कोण, असं वाटतं तुम्हाला? तेवढी लायकी नाही आहे का बच्चू कडूची? नाही आहे. हम खुद के राजा आहे. आमची पानटपरी आहे. फोनवर बोलणं झालं, ते काही इतकं विस्तृत झालं नाही. फोनवर असल्यामुळे घाईत होतोय. म्हटलं आल्यावर भेटू. आला, माझं म्हणणं आहे आजच्या पत्रकार परिषदेनंतर काही निरोप आला तर आखरी जावं, भेटू आपण. भेटायला काय हरकत आहे? मी 24 तासापासून मुंबईत नाही. काल जालना होतो, तिथून संभाजीनगर बायकार इकडे आलो आणि सकाळी आता आंघोळ केली तिथं येऊन बसलोय. ताई, माझं काय म्हणणं आहे, हे चर्चानंतरच होईल. आखरी चर्चा फेस टू फेस झाल्याशिवाय आपण याच्यावर काय बोलू शकतो? नाही, माझं काय म्हणणं आहे, विलिनीकरण असू दे का अधिक काही असू दे, ह्या चर्चेशिवाय आपण काही बोलू शकत नाही. चर्चा कशी रंगतं, मुद्दे काय आहे, आमच्या मुद्द्यासंदर्भात ते काय बोलतात, हे सगळे परंतु किंतु परंतु आहे ना, लक्षात घ्या ना.
नाही का, माझं काय मत आहे, दिव्यांग मंत्रालय भेटल्यामुळं चूक झाल्यासारखं वाटतच नाही. अमृत आणलं ना हो आम्ही दिव्यांग बांधवासाठी. चूक कसं म्हणता येईल तुम्ही सांगा. ज्या गावाला पाणीच भेटलं नव्हतं, विरच नव्हतं, आणि मग ते एखादा सरपंच गेला कुठून पाणी आलं असेल तर ते चूक म्हणाल का? दिव्यांग मंत्रालय तुमच्यासाठी ते महत्त्वाचं वाटत नाही, पण दिव्यांग बांधवांना विचारा बरं, का दिव्यांग मंत्रालय म्हणजे सन्मानाचा विषय आहे, अस्तित्वाचा आहे, अस्मितेचा विषय आहे. कोण केलं मंत्रालय उभं? आम्ही सांगतोय, आम्ही एकटा होतो, आमच्याजवळ 100 आमदार नव्हते, 50 नव्हते. एकटा असून जर मंत्रालय निर्माण करण्याची ताकद ठेवतोय, शिंदेसाहेब त्यांना दाद देत आहे, त्यांचा सेवाभावी वृत्ती दाखवत आहे, त्यांच्या भूमिकेतून दिव्यांग मंत्रालय निर्माण होत असेल तर ही सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे, महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे ज्यांची सत्ता होती त्यांनी एक मंत्रालय निर्माण केलं नाही ना, हमारा कुछ नहीं था, मंत्रालय निर्माण झालं. हे तुम्हाला महत्त्वाचं वाटत नाही, पण ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, त्याला विचारून पहा ते किती महत्त्वाचं आहे. वस्तुस्थितीला माझं काय म्हणणं आहे, प्रकरण पहिले वस्तुस्थितीचा अभ्यास न करता जे काही बवाल झाला, काय झालं का 108 180 पुऱ्या देशात जगात ती बातमी गेली. बदलाम तर परतवाडा झालं ना. आता परतवाडा अचलपूर शहरातल्या मुलींचं म्हणजे काही 10-15 मुली झाल्या असेल, पण बदलामी तर परतवाडा अचलपूर शहरातल्या मुलींची झाली ना, हिंदूंची झाली, मुस्लिमांची झाली. त्यांच्या मुलींचे लग्न करावं होणार. परतवाडा अचलपूर म्हटलं की लोक आता शंकेच्या नजरेनं पाहतं मुलीकडे. हे मोठं नुकसान आहे, लक्षात घ्या, सगळ्यात मोठं नुकसान आहे. तो कोण असणार आहे मला काही त्याच्यात जास्त महत्त्व नाही. तुम्ही कसं आहे, आमचं लक्ष आहे वंचित घटकाकडे. पीडित वंचित जो अतिशय दुर्लक्षित घटक आहे, तो कुठल्याही धर्माचा असू दे, त्याच्यासाठी आमचा धर्म एकच आहे. कर्जमाफीच्या बाबतीत आम्ही बोललो आहे का जे तुम्ही प्रोत्साहन निधी देता आहे ते वाढवून द्यावं लागेल. आत्ता जरी देता आला नाही तर सेकंड टप्प्यामध्ये तुम्ही वाढवून द्यावं लागेल, आणि वेळ पडलं तर आंदोलनही करू. 2 लाखापर्यंतची कर्जमाफी, पीक कर्ज माफ होते, पण गेले अनेक वर्षानुवर्ष त्यांनी शेतकऱ्यांनी पाईपलाईनसाठी शेतामध्ये काहीतरी नवीन गोष्टी करण्यासाठी 5-10 लाखाचं कर्ज ते थकीत. आता याच्यावर काय आहे, ही पीक कर्जाची माफी झाली, पण याच्यात स्प्रिंकलरसाठी घेतलेलं कर्ज असेल किंवा पॉलीहाऊससाठी असेल किंवा ट्रॅक्टरसाठी घेतलेलं असेल किंवा साधन सामुग्री निर्माण करण्यासाठी असेल, ते घेतलं तर किमान 1 ते 1.5 लाखाची कोटीची कर्जमाफी माफ करावं लागेल. लक्षात घ्या, हा आकडा फार मोठा आहे आणि याच्यासाठी आपण केंद्रासोबत लढलो पाहिजे. आणि माझं म्हणणं आहे की आता आमची लढाई ही हमी भावाची असणार आहे. आम्ही हमी भावासाठी लढणार आहोत, बिलकुल ताकदनं लढणार आहोत. कारण शेतकऱ्याचं मूळ जे आहे ना, याच्यातला जर खरं त्याला वेळेवर कर्ज काळाची वेळ याची नसेल किंवा तो कर्जबाजारी आत्महत्या थांबायची असेल तर हमी भावाची लढाई लढलो पाहिजे. तुम्ही म्हटला मगाशी की मंत्रीपद मिळालं असतं तर अजून वेगळं काही करता आलं असतं, पण माझं म्हणणं असं आहे की समजा तुम्हाला तुमच्या सगळ्याच्या तुम्ही ज्या मुद्दे मांडले, तुम्ही प्रस्ताव केला, एकत्रित पत्रकार परिषद माध्यम प्रस्ताव बघत असतील, जर तुमचे सगळे प्रस्ताव त्यांनी मंजूर केले तर आमदारकीसह तुम्ही मंत्रीपद स्वीकारण्यास तयार असणार. आता कसं आहे, जर तरवर बोलण्यात काही अर्थ नाही. तुम्ही काय म्हणता मला का पट्टी लावून बॅटिंग कर, याच्यात काही अर्थ आहे का? नाही, ते माझं काय मत आहे, या सगळ्या गोष्टीवर आत्ता बोलून काही फायदा नाही, चर्चाच नाही. आता ते बलावते का नाही बलावत हाच पहिले प्रश्न आहे. माझं काय म्हणणं आहे, बैठकच नाही झाली तर मग कशाला बोलू मी आता? हां हां, नाही, माझं असं मत आहे का जर सन्मान शेतकरी मजूर दिव्यांगाचा सन्मान करायचा असेल तर जरूर निर्णय घेतला पाहिजे. आणि आम्ही ताकदीनं बिलकुल म्हणजे शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांग बांधवांना न्याय देण्याचं काम आपण निश्चितच फार ताकदीनं करू. आखरी विधान परिषदेच्या सभागृहामध्ये काही गोष्टी
आजही लोकांच्या मेसेज का बच्चू कडू गेले म्हणजे काही शब्द आम्ही कानावर पडत नाही. शेतकरी शेतमजुराचे अशा बऱ्याच लोकांच्या आम्हाला आलेले मेसेज का बच्चू कडू गेला पाहिजे बा. हां बरोबर आहे, हे तुम्ही मान्य केलं म्हणून तुमचं धन्यवाद. तर वो ते जे म्हणतं ना जी लढाई असतं ना ती धारदारपणे लढाची, ते बिलकुल ताकदीनं लढू. शिवसेना मोठं होण्यासाठी तुमचा फायदा निश्चित होईल शिवसेनेचा. माझं म्हणणं आहे झालं तर काय हरकत आहे. आपल्या या मातीतली संघटना आहे, सेना आहे. तर तुम्ही एवढी पत्रकार परिषद येत आहे, एकनाथ शिंदे काहीसे पॉझिटिव्ह असतील, उदय सामंतांनी काहीतरी सिग्नल दिलं असेल बच्चू कडूंना, तेव्हा तुम्ही पत्रकार परिषद घेऊन हा खुलासा करताय. त्याच्यामुळे कसं आहे, मी कडू आहे आणि मी जर चेहरा आनंदी ठेवला नाही तर कडू होऊन जाईन आधी. त्यांना कडू, मला बरेच जण तुम्ही कडू आहे थोडेसे गोड गोड राहत जा. नाही, पण काही पॉझिटिव्ह साईन आहेत एकनाथ शिंदेकडनं तुम्हाला बोलवलंय आज. मला असं वाटते का अधिक एकदा बसू ना आपण. माझं काय मत आहे का आता हीच वेळ आहे आमचं नेहमी भेट व्हायची, नाही तर मग तुम्ही कसे भेटता, आम्हाला भेटत नाही, तर आपण भेटू. म्हणजे तुमच्या पक्षाचे काही पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे विलिनीकरण करू नका, पण जर ऑफर देत असतील आमदारकीची तर ते तुम्ही घेतलं पाहिजे असं पक्षातील देखील. आता काय खूप मला किमान 15-20 हजार मेसेज आले असेल, म्हणजे वाचणं पण होत नाही आहे. पण माझं असं मत आहे का आपण हा निर्णय राजकीय निर्णय कोणत्या ताकदीनं कुठल्या परिस्थितीत कसा घेतला पाहिजे हे आम्ही शिवबाच्या इतिहासातून शिकलो आहे, शिवरायांच्या. त्यानं कधी डाव मारायचा, कधी हुलकी द्यायची, कधी काय करायचं. छत्रपतीचा इतिहास निवड आम्ही वाचलंच नाही तर पायी पण चाललो आहे छत्रपतीच्या भूमीवर. त्यानं तितका तर आम्ही मजबूत आहो ना, तुम्ही त्याची चिंता नका करू. दिल्लीमध्ये आपचे जसे खासदार भाजपात गेले त्याचा विचार करता तुम्हाला हा निर्णय घेणे योग्य असेल असं वाटतं का? कसं आहे, माझं काय म्हणणं आहे, निर्णय हा सामान्य माणसासाठी दिलासा देणारा असला पाहिजे. बच्चू कडूचा मान सन्मान, त्याची प्रतिष्ठा नाही तर सामान्य माणसाचा आवाज बुलंद होत असेल तर तो घेतला पाहिजे. हिंदी में जानना चाहेंगे, आप एक पार्टी है दिव्यांग लोगों के लिए बड़े पैमाने पर महाराष्ट्र में काम करती है, चर्चा ऐसी है कि आपका प्रहार पक्ष शिवसेना के साथ जुड़ा और आप एमएलसी बने. ना ऐसा कुछ नहीं है. देखो हम किसान के लिए भी काम करते हैं, मजदूर के लिए भी काम करते हैं, दिव्यांग भाई के तो वो तो हमारी आत्मा है भाई, हमारे लिए भगवान के समान है दिव्यांग भाई. और मैं तो बहुत नसीबवान हूँ कि इन लोगों के, ऐसे लोगों के लिए मैं काम कर सकता हूँ. मैं बहुत नसीबवान समझता हूँ. जो भी होगा वो इन लोगों के लिए भी होगा, इनके लिए होगा. बच्चू कडू खुद के लिए कुछ नहीं करने वाला है. अभी तक स्पष्ट नहीं है जाने वाले स्पष्ट करेंगे भी नहीं ना, फिर सब अभी बताएंगे तो फिर राजनेता बोलेंगे क्या लोग मुझे? आप बोलो. राजनेता जैसा रहना पड़ा, मैं अभी रहता नहीं था, अब लोग बोलते राजनीति जैसा रहते जाओ. बिल्कुल. हा तुम्ही पेढे घेऊन ये जा. नाही आता हे सहज बोललो आपण. नेपाळमध्ये मी किमान 5,500 मीटर चढून आलेलो आहे. -15 उष्णतामान होतं आहे आणि खूप माझ्या आयुष्यासाठी सगळ्यात मोठा कठीण ट्रॅक होता. एव्हरेस्ट बेसपर्यंत गेलो. त्यानं तिथला जो संयमपणा आहे ना तो खूप शिकलो मी. संयमानं चालत तिथं श्वास, ऑक्सिजन कमी असतं, थंडी भरपूर असतं, हाईटनं चढावं लागतं. तर असं तुम्हाला मी चालून दाखवलं, तुम्ही हसाल. म्हणजे एक पाऊल टाकताना दुसरं पाऊल मोजून टाका लागायचं, नाही तर श्वास भरून यायचं. त्यानं संयम फार महत्त्वाचा. आणि मी आयुष्यात संयम फार ठेवला नाही. आता त्या गेलो तेव्हापासून संयम ठेवायला लागलो आणि गौतम बुद्धांच्या भूमीत गेलतोय. हो, म्हणजे तुम्ही येत्या काळामध्ये संयमशील बच्चू कडू पाहायला मिळणार, कारण तुमचा भारत सरकार तुम्ही अधिकारी पण बघत नाही, समोरचा पण तो पण बघत नाही. नाही तिथं शिकला नेपाळमध्ये जाऊन. तिथं संयम मी ठेवणारच नाही. जातीचं राजकारण एकीकडे होताना बघतोय आणि तुमचे मुद्दे शेतकऱ्यांचे आणि दिव्यांगांचे आहेत ते अतिशय प्रॅक्टिकल आहेत. तुम्हाला वाटतं की हे सगळ्या ठिकाणी तुम्ही पुढे पाऊल ठेवताना तुम्हाला फार संयमाने पाऊल ठेवावं लागणार प्रत्येक गोष्टीसाठी? कसं आहे, माझ्या निर्णयामुळे शेतकऱ्याच्या आंदोलनाचं खच्चीकरण नाही झालं पाहिजे.
कसं आहे, जातीच्यासाठी लढलो असतो ना आम्ही तर आम्हाला ही वेळच नाही आली असती. पण मूर्खता आहे ते या सध्याच्या ह्याच्यामध्ये, जो जात के लिए धर्म के लिए नहीं लढेगा वो मर जाएगा. आणि मग ते लढलंय तरी पैसा, राजकारण पैशाचं फार महत्त्वाचं झालं आहे. नाही तर आमच्यासारख्यावर 350 गुन्हे कोणावर दाखल आहे, कोणत्या पक्षप्रमुखावर आहे सांगा बरं. सामान्य माणसासाठी एक सांगा, एक 150 वेळा रक्तदान करणारा एक तुम्ही पक्षप्रमुख दाखवा कोणावर आहे. पण मग प्रॅक्टिकल बच्चू कडू ते हिंदुत्वाचा अजेंडा किंवा हिंदुत्वाचा व्याख्या सांगणाऱ्या शिवसेना कसं आहे, धार्मिकता म्हणजे माझं म्हणणं आहे का धर्म, मी माझ्या हिंदू धर्माचा आहे, मी त्याचा अभिमान गर्व ठेवत असेल आणि मनात जर कपट भावना एखाद्या दुसऱ्या धर्मासाठी ठेवत असेल तर त्याला हिंदुत्व म्हणतच नाही, लक्षात घ्या. आणि ते मतासाठी मग तुम्ही रस्त्यावर लढ्या लढत असेल तर ते आम्ही थोडं सहन करतोय. तुम्ही मूळ शिवसैनिक जरी असलात तरी शिंदे शिवसेनेमधनं असं म्हटलं जातं की आता शिवसेनेसोबत त्यांचा संबंध नाही, म्हणून काहीशी नाराजी आहे. तुमचं नाव जेव्हा चर्चेत येते तेव्हा नाराजी असणं फार चांगलं. कसं आहे, सगळं होकार म्हटलं असतं तर मजा नाही आली असती. नाराजी आहे म्हणून बातमी झाली ना, ते असली पाहिजे. मला माहित आहे तुम्हाला ब्रेकिंग भेटत नाही, तेपर्यंत तुम्ही मला प्रश्न विचारत राहाल. हा, तुमच्या संघटनेनं लोकांची काय मदत केली? नाही लोक त्यांना साहजिकच आहे, ज्या कार्यकर्त्यांनी 25-25 वर्ष मेहनत केली, रक्ताचं पाणी केलं. एखादी संघटना बगर जाती धर्माची मोठी करणं काही लहान गोष्ट नाही आहे, लक्षात घ्या. म्हणजे आम्ही आमदार होणं, या अशा काळातून संघटना चालवणं ही तारेवरची कसरत असतात. मग त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करतात ते. तुम्ही आधी म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की तुम्ही जुने शिवसैनिक आहात, तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली खरं तर शिवसेनेचा हा पक्ष होता. मात्र आता शिवसेनेचे 2 गट झालेले आहेत. तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या बाजूने मत व्यक्त करताना सध्या बघायला मिळत आहे. उद्धव ठाकरे यांच्या सोबत काही याच्या आधी चर्चा झाली होती का विधानसभेसंदर्भात किंवा सोबत जाण्यासंदर्भात? नाही 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 कशाबाबत त्यांच्यासोबत पाऊल ठेवण्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांच्यासोबत नाही. मी एक जाता जाता एक फोन केला होता, त्यांनी उचलला नदी ठेवून दिला. आता ते एवढे सगळे गेल्यानंतर मानसिकता नसेल कदाचित. ओके, धन्यवाद, आभारी आहोत सगळ्यांचा. नाही, आता मी जन्मदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या होत्या. हां, मी स्वतःहून दिल्या आणि 1 दिवस अगोदर दिल्या. आता त्याच्यानं मला असं वाटतं शुभेच्छा देणं गैर तर नाही आहे. वाढदिवस कोणाचाही चांगला झाला पाहिजे, तुमचा आमचा सगळ्यांचा. हां, म्हणजे ते मला असं समजलं नाही कसा प्रतिसाद आहे. फोनवरून थोड्याशा 2 मिनिटात एकदम नाही समजत ना. चला, धन्यवाद. तर बच्चू कडूंची पत्रकार परिषद यावेळी पार पडली. मात्र कडूंनी यावेळी स्पष्टपणे काहीच सांगितलं नाही. जर एकनाथ शिंदे यांनी भेटायला बोलवलं तर मी भेटायला जाणार, चर्चा करणार असं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे आज एकनाथ शिंदे कडूंना फोन करणार का, भेटायला बोलवणार का आणि कडू भेटायला जाणार का, पुढे त्यांची राजकीय भूमिका काय असेल या सगळ्याकडे लक्ष असणार.